नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. पुन्हा रामटेक परिसरातील नगरधन येथील वेश्या व्यवसायावर धाड. 6 जणांवर गुन्हा दाखल, एका पीडितेची सुटका. रामटेक परिसरात वाढत्या अनैतिक देहव्यापाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी नागपूर ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत एका लॉजवर छापा टाकला. या कारवाईतून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून अनैतिक व्यापार चालवणाऱ्या 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी रामटेक पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की अमरज्योती लॉज अँड रेस्टॉरंट नगरधन तालुका रामटेक येथे काही हॉटेल चालक आणि मालक हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशांचे आमिष दाखवून जबरदस्तीने देहव्यापार करण्यास प्रवृत्त करत आहेत. पोलिसांनी तात्काळ योजना आखून छापा टाकला असता अनुराग विजय गौर वय 24 वर्ष रहिवासी कांद्री माईन, आकाश गिरसिंग बिरवे वय 25 वर्ष रहिवासी डांगा इंदोरा तालुका मौदा आणि राहुल प्रेम रॉय वय 24 वर्ष रहिवासी शीतलवाडी रामटेक तिघेही अनैतिक देहव्यापार चालवत असल्याचे स्पष्ट झाले. तर गोपी ठाकूर रहिवासी रामटेक, मॉन्टी नगरे रहिवासी रामटेक आणि प्रशांत कामडी रहिवासी नगरधन हॉटेल मालक यांचाही या देहव्यापारात सहभागी असल्याची माहिती प्राप्त झाल्याने कलम 3, 4, 5 आणि 7 अन्वये स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या छाप्यातून एका पीडित महिलेला सोडवण्यात आले असून 61,335 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रामटेक ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले असून 3 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 3 जण फरार असल्याची माहिती रामटेक ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांनी दिली. अनैतिक वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळावी, अन्यथा रामटेकसारख्या ऐतिहासिक आणि शैक्षणिक नगरीची ओळख गुन्हेगारीच्या छायेत हरवेल, अशी चिंता स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. इंडिया न्यूज 28 न्यूज करिता दिनेश काडेकर, रामटेकची रिपोर्टर.